नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत. या व्हिडिओमध्ये एकदम छोटासा पॉइंट शिकणार आहोत. त्याचं नाव काय बघा, ट्विन प्राईम नंबर्स किंवा मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो जोडमूळ संख्या. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ प्रामुख्याने जे प्राथमिकचे विद्यार्थी आहेत आणि जे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी असेल. बघा याच्यामध्ये आपल्याला जोडमूळ संख्या म्हणजे काय आणि कोणत्या कोणत्या असतात ते आपल्याला बघायचे. बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये महत्वाचा शब्द आहे बघा प्राईम आणि इथं मूळ. प्राईम नंबर किंवा मूळ संख्या. आता मूळ संख्या प्राईम नंबर सर्वांना माहित असतात. त्याच्यानंतर आपल्याला ट्विन प्राईम नंबर काय असतं ते आपल्याला शिकायचे. पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण प्राईम नंबर लिहून घेऊ आणि परीक्षेमध्ये प्रामुख्याने 1 ते 100 मधील मूळ संख्या यावर प्रश्न विचारले जातात. तसेच जोडमूळ संख्या सुद्धा आपल्याला 1 ते 100 मधील विचारले जातात. मग त्याचाच आपण विचार करूया. बघा पहिल्यांदा आपण मूळ संख्या लिहून घेऊ. बघा मी मूळ संख्या लिहितो म्हणजेच प्राईम नंबर लिहितो. कोणते कोणते असतात? सर्वात लहान कोणते असते? 2 असते. काय असते? 2. पुन्हा 3, 5, 7 हे सर्व आपल्याला पाठच असल्या पाहिजे, बरोबर. 11, 13, पुन्हा 17, पुन्हा 19, पुन्हा असते बघा 23, 29, 31, पुन्हा 37, पुन्हा 41, 43, पुन्हा 47, पुन्हा बघा 53, पुन्हा 59, पुन्हा 61, पुन्हा 67, पुन्हा 71, 73, पुन्हा 79, पुन्हा 83, 89 आणि 97. बघा 100 पर्यंतच्या आपण मूळ संख्या लिहिल्या, बरोबर. मूळ संख्या सगळ्याला माहित असतात. मूळ संख्या म्हणजे काय आणि 100 पर्यंतच्या सगळ्यांना पाठ असतात. मग आता जोडमूळ संख्या किंवा ट्विन प्राईम नंबर म्हणजे काय बघा. आता ट्विन म्हणजे काय म्हणतो आपण? त्याला जुळे म्हणतो किंवा जोड म्हणतो, सारखे दिसणारे. पण तसा अर्थ त्याच्यामध्ये घ्यायचा नाही. बघा ट्विन प्राईम नंबर किंवा जोडमूळ म्हणजे काय? अशा दोन मूळ संख्या. काय बघा, अशा दोन मूळ संख्या इथं अशा दोन मूळ संख्या ज्यांच्यामधील फरक 2 आहे. काय? ज्यांच्यामधील फरक 2 आहे. फरक 2 आहे. डिफरन्स 2 आहे. फरक म्हणजे वजाबाकी, डिफरन्स म्हणजे वजाबाकी. म्हणजे अशा दोन मूळ संख्या घ्यायच्या, त्यांची वजाबाकी केली तर फरक किती आला पाहिजे? 2 आला पाहिजे. मग अशाच आपल्या याच्यामध्ये ओळखायचे. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, 2 आणि 3 बघा यांच्याचा फरक घ्यायचा बघितला किती येतो बघा. 3 मधून 2 गेलं किती उरला? 1 उरला. त्यांना जोडमूळ संख्या म्हणायचं का? नाही, कारण त्यांच्यातला फरक 2 आहे का? नाही, म्हणजे ही जोडमूळ होणार नाही. पुन्हा आता 5 आणि 3 बघा. 5 वजा 3 किती विद्यार्थी मित्रांनो? 2. बघा ना, 5 आणि वजा 3 किती येते? 2. म्हणजे 5 आणि 3 काय असणार विद्यार्थी मित्रांनो? जोडमूळ संख्या असणार. म्हणजे जोडमूळ संख्येची पहिली जोडी काय मिळाली? 3,5. आता यांची जोडी आहेत म्हणजे जोडीमध्ये किती असते? 2 असते. म्हणून नेहमी जोडमूळ संख्या किती असणार? 2 2च्या गटात असणार. पुन्हा आता 3 झाली, 5 झाली. आता आणखी बघा, फक्त इतर ट्विस्ट आहे बघा. 7 आणि 5 घेतलं मी. बघा 7 वजा 5 केलं विद्यार्थी मित्रांनो किती येतं? 7 मधून 5 गेले, 2 उरले. इथं पण फरक 2चा आहे. म्हणजे या 2 पण काय असणार? जोडमूळ संख्याच असणार. म्हणजे दुसरी जोडी काय आली विद्यार्थी मित्रांनो आपली? 5,7. दुसरी जोडी काय आली? 5,7. आता तिसरी जोडी बघू. आता बघा 7 आणि 11. 11 मधून 7 गेले किती उरतात? 4. जमते का? आपल्याला जमत नाही. पुन्हा 13 मधून 11 गेले किती उरतात? 2 उरतात. 13 वजा 11 किती? 2. म्हणजे तिसरी जोडी काय आहे विद्यार्थी मित्रांनो? 11,13. ही सुद्धा जोडमूळ संख्या असणार किंवा ट्विन प्राईम नंबर असणार. पुन्हा विद्यार्थी मित्रांनो 13 आणि 17. 17 मधून 13 गेले विद्यार्थी मित्रांनो किती उरतात? 4 उरतात. जमत नाही आपल्याला. पुन्हा 19 मधून 17 गेले 2 उरतात. बघा 19 आणि 17 याच्यामधला फरक 2चा आहे. म्हणजे आणखी जोडमूळ संख्येची जोडी मिळाली आपल्याला. काय? 17,19. ह्या झाल्या 4 जोड्या, बरोबर का? या जोड्या झाल्या 4. आता पुढल्या बघूया आपण. आता मी डायरेक्ट सांगतो बघा. 23 29 मध्ये आहे का 2चा फरक? नाही, 6चा फरक येतो. पुन्हा आता बघा 29 आणि 31 मध्ये 2चा फरक आहे. बघा 31 वजा 29 किती? 2. म्हणजे ही सुद्धा जोडमूळ संख्येची जोडी असणार. बघा 5वी नंबर काय? 29,31. बरोबर का? पुन्हा आता विद्यार्थी मित्रांनो पुढे 31 37 6चा फरक नाही उपयोग. 37 41 4चा फरक उपयोग नाही. आता बघा 41 आणि 43 आहे का नाही? 43 मधून 41 गेले किती उरले? 2 उरले. म्हणजे किती येणार? 6वी जोडी 41,43. बरोबर का? पुन्हा आता 43 47 4चा फरक उपयोग नाही. पुन्हा 53 59
याच्यामध्ये पण 6चा फरक उपयोग नाही. पुढे बघा 59 61 काय 59 61 बघा 61 मधून 59 गेले किती उरणार 2 उरणार म्हणजे आपली 7वी जोडी आली विद्यार्थी मित्रांनो काय 59,61. आता विद्यार्थी मित्रांनो शेवट बघा आता 67 61 जमत नाही याच्यामध्ये पण 4च येतो बघा 71 73 73 मधून 71 गेले किती उरले 2 उरले. मग विद्यार्थी मित्रांनो 8वी जोडी काय आली 71,73. आता पुढे कोणती होती का बघा 73 79 होत नाही याच्यामध्ये पण 4चा डिफरन्स येतो याच्यामध्ये 6चा डिफरन्स येतो याच्यामध्ये तर खूप लांब येतो. मग विद्यार्थी मित्रांनो 1 ते 100 मध्ये काय 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्येच्या जोड्या किती असणार 8. बघा परीक्षेत डायरेक्ट प्रश्न येतो 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्येच्या 8 जोड्या असणार काय 8 जोड्या किंवा 8 पेयर असणार. बघा आता विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये आपल्याला काय काय विचारू शकतात 1 ते 100 मध्ये किती जोडमूळ संख्या जोड्या आहेत 8 आहेत कोणत्या कोणत्या आहेत ते पण आपल्याला विचारू शकतात. म्हणजे आपल्याला पाठ असलं पाहिजे 3,5 5,7 पुन्हा 11,13 पुन्हा 17,19 पुन्हा विद्यार्थी मित्रांनो 29,31 41,43 59,61 71,73 असं आपण जोडमूळ संख्या सांगू शकतो. विद्यार्थी मित्रांनो याच्या पलीकडे जास्त काही विचारलं जाऊ शकत नाही. आणि आता हे झालं 100 पर्यंत. अशा पुढे पण असतात का हो असतात पुढे पण मूळ संख्या असतात ना शेवटची संख्या आहे का मूळ 97 नाही त्याच्या पुढे पण आहेत. म्हणजे आता 1 2 सांगतो तुम्हाला बघा 100च्या पुढे जोडमूळ संख्या जोडी सांगतो मी तुम्हाला 101 पुन्हा 103 ही एक झाली बरोबर का. पुन्हा त्याच्या पुढे 107 109 अशा जोडमूळ संख्या जोड्या पुढे पण आहेत. पण आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने फक्त 1 ते 100 मधील 8च जोड्या आपल्याला महत्वाच्या आहेत आणि या तुम्हाला पाठच असल्या पाहिजेत. धन्यवाद.